नमस्कार मंडळी, रूपाज आर्ट अँड रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी रेस्टॉरंट स्टाईलची एक भाजी बनवत आहे आणि ती कशी बनवते हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। तर बघा मैत्रिणींनो, गॅसवरती मी कढई ठेवली। कढईमध्ये 2 कांदे उभे चिरून घेतले, 1 टमाटा घेतलेला आहे आणि 10-12 पाकळ्या लसूण घेतलेला आहे आणि यामध्ये आता आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। तर पाणी आपल्याला इतपत घालायचं आहे, फक्त कांदा आणि टोमॅटोच्या फोडी बुडतील इतपतच आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। त्यानंतर यावरती झाकण ठेवून आपल्याला 5-1 मिनिट हे शिजवून घ्यायचं आहे। तर बघा 5 मिनिटानंतर हे व्यवस्थित असं शिजलेलं आहे। बघा आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे सर्व आपल्याला एका ताटामध्ये आता काढून घ्यायचं आहे। तर बघा असं पाणी निचरल या पद्धतीने आपल्याला हे काढून घ्यायचं आहे एका ताटामध्ये आणि थंड करून घ्यायचं आहे थोडा वेळ। तर बघा आता हे सर्व मी इथे ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि हे जे पाणी आहे ना खालचं उरलेलं, तर हे आपण भाजीमध्ये पुन्हा वापरायचं आहे। तर बघा आता कांदा आणि टोमॅटो एका ताटामध्ये काढून घेतलाय मी आणि त्याला थोडंसं असं पसरवून ठेवायचं, म्हणजे ते लवकर थंड होते। तर बघा आता हे थोडंसं असं पसरवून घ्यायचं आणि 1-2-3 मिनिट आपल्याला ह्याला थंड होऊ द्यायचे। त्यानंतर हे जे पाणी आहे हे पण वापरायचं आहे आपल्याला। त्यानंतर पुन्हा त्याच कढईमध्ये आपल्याला इथे किसलेलं खोबरं घालून घ्यायचं आहे। तर अर्धी वाटी खोबरं मी इथे किसून घेतलेलं आहे आणि हे सुद्धा 2-3 मिनिट आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। कोरडंच भाजायचं आहे आपल्याला, म्हणजे तेल वगैरे काही घालायचं नाही यामध्ये। तर आपल्याला कोरडंच 1-2-3 मिनिट व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। तर बघा या पद्धतीने एकसारखं हलवायचं आहे, म्हणजे ते जास्त करपत नाही। तर बघा गॅस बंद करायचा आहे आता आपल्याला आणि हे खोबरंसुद्धा आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। तर खोबरं पण आपलं इथे भाजून झाले आणि एका ताटामध्ये काढून ते खोबरंसुद्धा आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला ह्याचं एक वाटण बनवून घ्यायचं आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला प्रथम तर खोबरं घालून घ्यायचं आहे। तर खोबरं इथे आता आपलं थंड झालेलं आहे आणि सर्व खोबरं मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे। त्यानंतर आपलं कांदा टोमॅटो जे आहे शिजवून घेतलेलं आपण, ते सर्व घालून घ्यायचं आहे आता मिक्सरला। आणि त्यानंतर यामध्ये ना आपल्याला आलं घालून घ्यायचं आहे। तर 1 इंच आलं मी इथे यामध्ये घालून घेते। बघा 1 इंच आलं घेतलेलं आहे बघा मी। आणि याचे ना आता आपल्याला पेस्ट बनवायची। तर त्यासाठी ना बघा जे आपण कांदा टोमॅटो शिजवलेले आहे तेच पाणी घालून घ्यायचं आहे आणि याची एक पेस्ट बनवून घ्यायची। अगदी बारीकसर वाटण बनवून घ्यायचं आहे। तर बघा इथे वाटणही बनवून झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला गॅसवरती पुन्हा एक कढई ठेवायची आहे। कढई गरम झाली की यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। बघा 2 ते 3 चमचे तेल आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे। त्यानंतर 1 चमचा यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे। जिरं व्यवस्थित तडतडू द्यायचं आहे। जिरं व्यवस्थित तडतडलं की फोडणी छान बसते। नंतर यामध्ये आपल्याला जे वाटण बनवलं आहे आपण ते घालून घ्यायचं आहे आणि वाटण आपल्याला एक 5 ते 6 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि एकसारखं हलवायचं आहे, म्हणजे खाली लागत नाही कढईला ते। तर त्यानंतर यामध्ये 1 चमचा मी इथे धने पावडर घालून घेतलेली आहे आणि पाव चमचा इथे मी हळद घालून घेते आहे। बघा पुन्हा एकदा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि 3 ते 4 मिनिट आपल्याला हे एकदम कोरडं होईस्तर परतून घ्यायचं आहे। बघा एकसारखं हलवत राहायचं आहे, म्हणजे खाली लागणार नाही। खूप टेस्टी भाजी होते, खूप छान भाजी होते, अगदी हॉटेलमध्ये मिळते तशी ही ग्रेव्हीची भाजी होते। तर बघा इथे आता आपला मसालाही परतून झालेला आहे। अगदी आपल्याला सुक्क होईपर्यंत परतवायचा आहे बरं का। तर मसाला इथे आता आपला परतलेला आहे। यामध्ये आता आपल्याला
मसाले घालून घ्यायचे आहेत। तर बघा इथे मी जवळजवळ अर्धा ते पाऊण चमचा लाल तिखट घातलेला आहे। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर यामध्ये मी हा गोडा मसाला घातलेला आहे, अगदी अर्धासा चमचा। त्यानंतर यामध्ये मी गरम मसाला घालून घेतलेला आहे, जो मी घरी बनवलेला आहे, आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेला आहे बघा। आणि पुन्हा 1-2 मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे। म्हणजे इथे जवळजवळ 7 ते 8 मिनिट मसाला परतवायलाच लागतात। त्यानंतर आपलं जे पाणी होतं कांदा शिजवलेलं ते पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे बघा। पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झालं की त्यानंतर आपल्याला झाकण ठेवून 1-2 मिनिट याला शिजवून घ्यायचं आहे। तोपर्यंत बघा इथे मी जवळजवळ 7 अंडी मी इथे बॉईल करून घेतलेली आहे, त्याच्यावरचे कव्हर काढून घेतलेले आहे आणि त्याला असे कट देऊन घेत आहे बघा। या पद्धतीचे असे कापून घेते, म्हणजे मसाल्यामध्ये एकदम आतपर्यंत घुसतोय। तर बघा असे मी इथे कट देऊन घेत आहे। ही कट दिल्याने काय होतं ना, मसाला आहे ना एकदम मधपर्यंत घुसतो आणि अंडे एकदम चविष्ट लागतात। तर आता इथे आपलं बघा मसालाही व्यवस्थित वाफवून झालेला आहे। आता पुन्हा एकदा थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आता आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये। तर चवीनुसार आपल्याला इथे मीठ घालायचं आहे। तर मी इथे मीठ घालून घेतलं आहे। पुन्हा एकदा व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करायचं आहे। तर मैत्रिणींनी इथे अगोदरच मीठ घालायचं आहे, कारण आपण यामध्ये अंडी थोडीशी परतवून घेणार आहोत। मग अंड्यामध्ये जेव्हा जो मसाला घुसतो त्यावेळेस ते मिठाने वगैरे ते छान टेस्ट येते, म्हणून अगोदरच मीठ घालायचं। तर आता मी इथे सर्व अंडी यामध्ये घालून घेतलेली आहे बघा। आणि पुन्हा एकदा व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये अंडे आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचे आहेत। तर मैत्रिणींनो तुम्हाला आता समजलंच असेल, मी इथे अंडा करी बनवते, खूप छान होते, अगदी हॉटेलमध्ये मिळते तशीच अंडा करी होते। नक्कीच तुम्ही या पद्धतीने करून बघा। तर आता 1 मिनिटभर हे परतून झालेलं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। तर मी जवळजवळ इथे 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे बघा। अगोदर आपण आता मिक्स करत आणि मग आपल्याला किती त्याची ग्रेव्ही किंवा तो रस्सा पाहिजे त्या हिशोबाने आपण पाणी कमी जास्त करू शकतो। तर इथे मी जवळजवळ 1.5 ग्लास पाणी घालून घेतलेलं होतं। तर आता पुन्हा एकदा मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते। मैत्रिणींनो सुवासही एकदम छान येतोय, दिसायलाही छान झालेली आहे, अगदी टेस्टी होते ही भाजी। तर जरूर ट्राय करा बघा या पद्धतीने अशी, आणि ग्रेव्हीसुद्धा अगदी घट्ट झालेली आहे। तर आता हे सर्व आपलं मिक्स करून झालेलं आहे। मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा याच्यावरती झाकण ठेवून 1-2 मिनिट आपल्याला हे थोडंसं शिजवून घ्यायचं आहे, अगदी थोडंसं बघा। 2 मिनिटानंतर व्यवस्थित उकळीही आलेली आहे, अगदी तर्रीदार आपली ही अंडा करी इथे झालेली आहे बघा, खूप छान होते। तर मैत्रिणींनो कशी वाटली रेसिपी नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा। तुमच्या कमेंटने ना छान छान अशा नवनवीन रेसिपी बनवायला प्रोत्साहन मिळतं, तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा बघा। आता आपली भाजी ही इथे व्यवस्थित उकळून झालेली। त्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची बारीक चिरलेली, आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे आता आपली अंडा करी तयार आहे। तर ही अंडा करी आपण नानसोबत किंवा चपातीसोबत किंवा तांदळाची, बाजरीची किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत आपण ही अंडा करी खाऊ शकतो बघा। थोडीशी मी तुम्हाला जवळून दाखवते बघा, झाली की नाही छान, आणि अगदी दिसते पण छान आणि चवीला पण अप्रतिमच होते। जरूर ट्राय करा आणि मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा की ही अंडा करी कशी झालेली आहे। तुमच्या कमेंटने खरंच नवनवीन व्हिडिओ बनवायला किंवा रेसिपी बनवायला प्रोत्साहन मिळतं। तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।